नमस्कार. शिवतीर्थ. शिवतीर्थ या शब्दाचंच मराठी माणसांचा अभिमान भरलेला आहे. म्हणजे दादरच्या त्या मैदानाला शिवतीर्थ नाव मिळालं आणि तिथेच छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर घडू लागला. एक मैदान, एक नेता, एक विचार, प्रचंड गर्दी आणि त्या विजयादशमीच्या मेळाव्याला येऊन एक एक माणूस हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित होऊन, भारित होऊन तिथं जायचा आणि तिथे शिवरायांच्या विचारांचं सोनं लुटलं जायचं. म्हणून दादरच्या त्या मैदानाला शिवतीर्थ नाव मिळालं. हे शिवतीर्थ आजकाल शिव्यातीर्थ बनू लागलंय का, असा प्रश्न माझ्या मनामध्ये पडतोय. दादरच्या त्या मैदानावरती, ज्याला शिवतीर्थ नाव असं आपण दिलं, त्या मैदानावरतीच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आणि तिथेच बाळासाहेबांचं स्मारक पण उभं करण्यात आलं. बाळासाहेबांच्या जन्मदिनी, बाळासाहेबांच्या मृत्यूदिनी तिथे स्मारकावर अभिवादन करायला बाळासाहेबांचे कट्टर समर्थक शिवसैनिक तेथे जात असतात आणि मग तिथे प्रचंड गर्दी होते. मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर घडलं, त्या सत्तांतरामध्ये एकनाथ शिंदेंना गद्दार ही उपाधी देण्यात आली. आता बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी तिथे अभिवादन करायला एकनाथ शिंदे गेले असते तर उबाठा गटाच्याकडून एक वेगळाच गोंधळ घडवला गेला असता. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी काहीही अप्रिय घडायला नको म्हणून एकनाथ शिंदे तिथे आदल्या दिवशीच संध्याकाळी जातात. एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करतात आणि मग शिंदे गटाचे अनेक शिवसैनिक उद्या गोंधळ नको म्हणून आदल्या दिवशीच अभिवादन करायला जातात आणि तिथे उबाठा गटाचे शिवसैनिक जमा होतात, काही नेतेही जमा होतात आणि जे काही घडतंय ते तुमच्या समोर जशास तसं ठेवतोय, त्यातल्या शिव्याही ऐकवतोय. ऐका. ऐकल्यात? वाटतं ना शिवतीर्थाचं शिव्यातीर्थ होऊ लागले. बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असा शब्द आपण वापरतो. बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंचे वडील असतील, आहेत, राहतील, पण तो महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकाचा बाप आहे हे विसरून चालणार नाही. बाळासाहेबांच्या विषयामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम हिंदुत्ववाद्यांना प्रचंड आदर आहे आणि तोच आदर महाराष्ट्रातला प्रत्येक हिंदुत्ववादी व्यक्ती व्यक्त करत असतो. बाळासाहेबांना अभिवादन करणे, त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे हा प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाचा अधिकार आहे, प्रत्येक मराठी माणसाचा अधिकार आहे. बाळासाहेब ही विचारधारा असू शकते आणि विचारधारा प्रत्येकाची असते. बाळासाहेब ठाकरे कधीच प्रॉपर्टी होऊ शकत नाहीत आणि ती प्रॉपर्टी ठाकरे अँड ठाकरे सन्स, ठाकरे कंपनीच्या मालकीची असू शकत नाही. कारण बाळासाहेबांचं आडनाव ठाकरे असलं तरी ते महाराष्ट्राचे होते, मराठी जनांचे होते, हिंदू जनांचे होते. त्यामुळे बाळासाहेबांना कोणाला अभिवादन करण्यापासून रोखणे हा मुळातच पानसट प्रकार आहे. स्वतःच्याकडं सहानुभूती आली पाहिजे आणि बाळासाहेब माझेच आहेत हे दाखवलं पाहिजे, यासाठी हा सगळा तमाशा घडवून आणला जात असेल तर अशा तमाशातून सहानुभूती मिळत नसते, हे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कंपनींनी लक्षात घ्यायला हवं. बाळासाहेबांच्या स्मारकावर अभिवादन करण्याचा अधिकार तरी कोणाला असावा? एकनाथ शिंदेंना गद्दार म्हटलं जात आहे. त्या एकनाथ शिंदेंना गद्दार म्हटलं जात आहे ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराची धुरा खांद्यावर घेतली आहे. शिवसेना हे नाव घेतलंय, बाळासाहेबांना मिळालेलं धनुष्यबाण एकनाथ शिंदेंच्याकडे गेलंय. हिंदुत्वाची कास एकनाथ शिंदेंच्याकडे गेली आहे, हिंदुत्वाची विचारधारा एकनाथ शिंदेंच्याकडे आहे.
त्या बाळासाहेबांच्या विचाराच्या पायीक असलेल्या खऱ्याखुऱ्या सरदाराला गद्दार म्हणून भारतातच महाराष्ट्रातच त्यांच्या समाधीवर जाण्यापासून रोखलं जातं. आणि तिथे जाण्याचा अधिकार कोणाला? तर बाळासाहेबांच्या विषयी आपल्या भाषणातून गरळ ओकणाऱ्या सुषमा अंधारेंना. काँग्रेसमध्ये असताना बाळासाहेबांच्या वरती, शिवसेनेच्या वरती टीका करणाऱ्या प्रियंका चतुर्वेदींना कधी तळ्यात कधी मळ्यात अशी भूमिका घेत कधी राष्ट्रवादीत तर कधी शिवसेनेत प्रवेश घेणाऱ्या आणि एक्झिट करणाऱ्या भास्कर जाधवांना. तर अजून किती नावं सांगता येतील? अजून खूप 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 नावं सांगता येतील. सचिन अहिरांना, ज्यांनी शिवसेनेला विरोध केला. या अशा लोकांना, ज्यांनी बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांच्या वरती अनेक आरोप केले, त्यांना बाळासाहेबांच्या समाधीवर फुले उधळण्याची परवानगी आहे आणि जे आयुष्यभर बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करत राहिले, त्यांना मात्र परवानगी नाही. त्यांना मात्र शिव्या भेटतात. शिव्या. ज्या बाळासाहेबांनी शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हटलं, त्या शरद पवारांना बाळासाहेबांच्या समाधीवर पुष्प अर्पण करण्याची परवानगी त्यांच्या परिवाराला अर्पण करण्याची परवानगी आहे. पण बाळासाहेबांची लेकरं म्हणून ज्यांनी गुरुपूजन करण्यासाठी त्यांच्या पादप्रक्षालन केलं, अशा लोकांना मात्र परवानगी असू शकत नाही. उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट अशा स्वरूपाचा गोंधळ करून कदाचित सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल. कदाचित या सगळ्या प्रकारामुळं सहानुभूती मिळेल आणि जनमानस आपल्याकडे होईल असं वाटत असेल, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांना ज्या पद्धतीनं तिथून हाकाललं, त्यातून सहानुभूती मिळत नसते, त्यातून राग निर्माण होत असतो. आणि तो रागच आता या पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होणार आहे. ज्यांना कधीच बाळासाहेबांच्या विषयी प्रेम नव्हतं, कधी चांगली भावना नव्हती, त्यांच्याविषयी तुमच्या मनात चांगल्या भावना. आणि जाऊ दे, मुंबईत पूर आला तेव्हा बाळासाहेबांना मातोश्रीवर एकटं सोडून बंगल्यात, हॉटेलमध्ये, पंचतारांकित हॉटेलात राहायला जाणारे बाळासाहेबांच्या विषयी प्रेम व्यक्त करतात म्हणे. असं बाळासाहेबांच्या विषयीचं ढोंगी प्रेम अनेकांच्या मनात आहे. बरं, एकनाथ शिंदे दर्शनाला गेले तर घडलं काय असतं? काय घडलं असतं? उलट तुम्हाला दर्शनाला यावं लागतंय हे सांगता आलं असतं ना. बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवाय तुम्हाला जाता येत नाही हेच सांगता आलं असतं ना. एवढी कसली भीती वाटतेय एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या दर्शनाला जाण्याची? त्यानं काय साधणार आहे? तुम्हाला काय साधता येणार आहे? बाळासाहेबांचा विचार संपूर्ण मराठी माणसाला मोठं करण्याचा होता. मराठी माणूस समृद्ध करण्याचा होता. मराठी माणसाला संधी मिळवण्याचा होता. हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्याचा होता. आणि इकडे बाळकडू सोडून देऊन पाटणकर काढ्याचा विचार करणारे आणि आपल्याच प्रॉपर्ट्या वाढविणारे बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार म्हणून घेतले जात आहेत. यातच सगळं काही आलं. त्यामुळं या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर जे घडलं ते शिवतीर्थाची वाटचाल शिव्यातीर्थ करण्याकडे होती आहे, हेच या निमित्ताने दिसतंय. तुम्हाला काय वाटतंय ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा. धन्यवाद.